अशा प्रकारची सुरुवात केली. म्हणलं तुम्ही तुमच्या हातातच काही नाही तर तुमच्यावर नाराज तर आणि खुश तर राहून काय करावं. त्यावर त्यांनी सांगितलं पूर्वीसारखंच, आणि त्यांना हे सांगितलं की राज्यातल्या अडाणी अशिक्षित लोकांना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांना आपण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार देतो. मागेल त्याला काम. त्या धर्तीवर राज्यातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांनी 5-5 पदव्या संपादन केल्या त्या पदवीधारकांना तुम्ही जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्या प्रशिक्षण दिलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना 2-5 मार्कांनी ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरले म्हणजे हे 100% नालायक आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, तसं नाही. मग आमचं म्हणणं असं आहे की या प्रशिक्षणार्थ्यांना कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरलेल्या प्रशिक्षणार्थ्याला जसं अशिक्षितांना रोजगाराची हमी आहे तशी 30 वर्ष 35 वर्ष शिकण्यामध्ये यांचे चाललेत. या अपात्र ठरलेल्या लोकांना यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार यांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि यांचीही उपासमार होऊ नये. यांना आता कुठं रानात शेतात गोंड्याच्या हाताखाली किंवा शारीरिक श्रमाचे काम हे करू शकत नाही. म्हणून शिकलेल्या सुशिक्षितांना मागेल त्याला काम, कमी दामामध्ये 20,000 झाडू पोछा करणारी महिला सुद्धा आता घरकाम करणारी घेत नाही. पण आज गरजवंत प्रशिक्षणार्थी पोट भरण्यासाठी त्यांनी हे 20,000 करण्यासाठी तयार आहे. यांना कायमस्वरूपी रोजगार त्या धर्तीवर मिळाला पाहिजे हा आग्रह त्यांच्या पुढे मांडला. मागच्या भेटीपेक्षा आजची भेट थोडीशी त्यांनी निवांत आणि शांतपणे केली. आपले प्रशांत धनवत यांनी त्यांच्या डोक्यावर पायावर डोका आपटलं. तो रडला सुद्धा. जर मला नाही संधी मिळाली तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचं सांगितलं. आणि त्यांनी पण आपली भूमिका सांगितली, धर्मेश सरांनी सांगितली, आपले पांडुरंग सरांनी सांगितली. सर्वांनी सांगता त्यांना आम्ही भंडावून सोडलं. ते उठून जात होते. पुन्हा जायचंय तर जा म्हणलं. कशाला बोलवलं? अजून 10 मिनिट बसतो म्हणले. बसले आणि त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलंय आता 2 दिवसामध्ये हा तुमचा सगळा जो विषय आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर मी ठेवतो आणि तुम्हाला कळवतो. प्रामाणिक एवढंच झालेलं आहे. म्हणजे काहीतरी ठोकांमध्ये काहीतरी वेगळं व्हायचं आणि बाहेर येऊन वेगळं सांगायचं हा धंदा माझ्याच्यानं होत नाही. त्याच्यामुळं भावानो हा लढा आपल्याला अधिक तीव्र करावा लागणार आहे. मी वारंवार सांगतोय आपण लढल्यानंतर सरकार वाकू शकतं. आपली संख्या वाढली तर सरकार झुकू शकतं. मग त्याच्यामध्ये ते गेल्यानंतर आम्ही आग्रह धरला मीडियाला भेटण्याचा. नाही म्हणले मीडियाला भेटता येत नाही. कुठं सर्क्युलर दाखव म्हणलं. आम्ही मीडियाला भेटू शकतो. आरोपी आहोत का रे म्हणलं आम्ही. मग तेवढ्यामध्ये आले गिरीश महाजन, गुलाबी चेहरा नट्टा फट्टा करून असं कॅमेऱ्याला बोलत येत होते. त्यांना सांगितलं गिरीश भाऊ इकडे या म्हणलं. आम्हाला पोलिस चौकीना घेतले ना. येतो एवढी बाईट झाल्यावर. मग तिची बाईट झाली की ती आली. त्यांनाही चॉकलेट दिलं. तुम्ही आम्हाला विधानसभेच्या आधी चॉकलेट दिलं, आता हेच चॉकलेट तुम्हाला परत आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या. त्यांनी भरपूर चर्चा झाली आहे. पण त्यांनी सांगितलं की मी उद्या परवा दिवशी मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो. पण ते खरं नाही. हे खरं नाही. वेळ मारून नेत आहेत. आपल्याला आपला लढा अधिक तीव्र करावा लागेल. तुम्हाला रोजगार पाहिजे का नाही? मग तुम्हाला अधिक तीव्र आक्रोश आपला दाखवण्यासाठी अधिक तीव्रतेनं लढावं लागेल.
आणि महाराष्ट्रातली संख्या आपल्याकडे यावं लागल. मग तेवढ्याच झाल्यावर पुन्हा ते पोलिस आम्हाला ढकलून नेले. पुन्हा आम्हाला मीडियाकडे म्हणलो. तेवढ्यात आले नानाभाऊ पटोले. नानाभाऊ इकडे या म्हणलं. ते तर फार 500 फूट लांब होते. मग नानाभाऊ तिथून आले आमच्या कस्टडीमध्ये. मग त्यांना एक चॉकलेट दिलं. मग त्यांनी चॉकलेट घेतलं. हे लबाड सरकार आहे, फसवेगिरी करून निवडून आले. आता ते विरोधी पक्षाचे आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं बोलले आणि त्यांनी लगेच आत्ताच्या आत्ता उद्या औचित्याचा मुद्दा उपस्थित करा आणि तालिका अधीक्षकाकडे सबमिट करा म्हणून लगेच आपलं पत्र दिलं आणि उद्या ते आपला मुद्दा विधानसभेमध्ये उचलतील. मग तेवढं झालं की बाहेर निघालो आम्ही. मग आता जास्त अतिरेक करू नये म्हणून तेवढ्यात आले. मग सुरेश अण्णा धस. मग त्यांनी माझी टोपी बघितली की त्यांच्या काळजात केलं धस. मग त्यांना दिला आम्ही चॉकलेट. म्हणलं आपल्या सरकारनं आम्हाला चॉकलेट दिले दादा आणि तुम्ही हे या प्रश्नाची जरा मान्य करा, आमचा प्रश्न उचला. त्यांनी मान्य केलं. म्हणजे सगळ्यांचं आकर्षणाचं केंद्र ही टोपी झाली होती. त्याच्यामुळं हटके आंदोलन आपल्याला करायचं आहे आणि येणाऱ्या 14 तारखेपर्यंत आपणाला आज आपण चॉकलेट मोर्चा काढलाय. तुम्ही जर सगळेजण म्हणलात संख्या मोठी जमेल म्हणलं तर 11 तारखेला म्हणजे परवा दिवशी किंवा 12-13 गाजर मोर्चा काढू. गाजर दिला आम्हाला हातात आणि आमची दिशाभूल केली. आपण तो एक मोर्चा काढू कारण का हे पॉइंट लई भारी आहे. ते गाजर मोर्चा प्रतिदिन काढतात. पॉपकॉर्न काढा. पॉपकॉर्न दादा बाबा म्हणतायत पॉपकॉर्न म्हणजे असतात ना नळ्या नळ्या हा बारक्या बरोबर आणि दिसायला पण पक्कड दिसतंय गळ्यात अडकवून. मग आता या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय तुकाराम बाबा करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मी उद्याच्याला सकाळी ना आता हे बाकीची गोष्टी झाल्यानंतर मला मठावर जायला लागणार आहे. कोणाची कार्यक्रम आहे. आता तुम्हाला मठावर जाता येणार नाही. इकडे येता येतं, जाता येत नाही. बरोबर आहे ना.